नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आजचा आहे दिवस 3रा आणि आम्ही आत्ता चाललो आहे बर्लिनला. बरेच भांडणं वगैरे आणि कटकटीनंतर आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि फायनली आम्ही आमच्या जर्नीवर निघत आहोत. आमच्या बाजूच्या रूममध्ये ती मुलगी झोपली होती. ती मला बोलली, म्हणजे आम्हाला बोलली की जवळपास मी 1 तास झोपले, कारण की तुम्ही सगळेजण घोरत होते. आणि ते साहजिक आहे. ते साहजिकच आहे, कारण की तिला आम्ही सगळे थकलेलो होतो आणि खूप जास्त त्याच्यामुळे आम्ही घोरलो. सुबह झगड़ा भी हो गया इसका। हाँ, वो भी बताया मैंने कि बहुत झगड़े बिगड़े हो गए, फिर अभी हम फाइनली रेडी हो गए. मराठी वापस। अच्छा, ओके. तेरे तेरे समजने के लिए रे. आणि माझं भांडण झालं होतं ऑफकोर्स महान सोबत, कारण की त्याच्यासोबत माझं भांडण होतं. हाँ, एकदम बहुत दिन से बाद। क्योंकि वो अभी रहता नहीं हमारे साथ ना, तो मैं मिस कर रहा था. तो फायनली आमचं भांडण झालं. खूप खुश आहे आम्ही, कारण की फायनली आमचं भांडण झालं. छोटंसं होतं पण मजा आली. एनिवेज, मूविंग बॅक टू अवर मेन टॉपिक. आम्ही आता चाललो आहे. हा आहे आजचं वातावरण. थोडंसं ढगाळ आहे, थोडं सनी पण आहे. ओव्हरऑल चांगलं वातावरण आहे. आता बघू आम्ही बर्लिनमध्ये काय करतो. भांडणं करतो की फिरायला जातो. तर ठरलेल्या प्रथेप्रमाणे आमची ट्रेन मिस झालेली आहे. आता आम्हाला 1 तासानंतर बस आहे, सॉरी ट्रेन आहे. तर इथे एक प्लेस आहे, बाऊ हाऊस म्हणून काहीतरी आहे. आमच्यासोबत धोका झाला आहे, खूप मोठा धोका. पोर आम्हाला म्हटली, ती बघा ती आम्हाला म्हटली की हे बाऊ हाऊस आहे आणि खूप मस्त आहे, ते खूप सुंदर आहे, भारी, खूप भारी आर्किटेक्चरचं डिझाईन्स वगैरे आणि काय काय ठेवले असं तसं. आम्ही आलो इथे आणि एक क्वेश्चन म्हणून मी तिला विचारलं की मध्ये हे एंट्री फी आहे का. तर ती बोलली हो. आणि तिला माहिती आहे की आम्ही एंट्री फीसाठी पैसे देणार नाही आहे, आणि ते पण ह्या गोष्टीसाठी. आणि आम्ही इकडे फक्त चालत आलो आहे, पानॉपपासून खूप लांब. आता आम्हाला फक्त चालत परत जायचं आहे, फक्त याच गोष्टीसाठी आम्ही हे भाऊ हाऊस बघायला आलो. बिल्डिंग कशी आहे, आणि ही बघा, हीच ती पोरगी खोटं बोलली आमच्याशी, आम्हाला येड्यात काढलं, आमच्या कॅलरीज बंद केल्या. हो नो. फायनली वी आर इन बर्लिन. जर्मनीतल्या आम्ही बर्लिनमधल्या सिटीमध्ये फायनली आलेलो आहोत. मी ऑलरेडी येऊन गेलो इकडे, पण पुन्हा यांच्यासोबत सगळ्यांसोबत. खूपच बिग आणि खूपच भारी आहे ही सिटी. खूप जास्त लाईव्हली व्हायचं आहे इथे. अदर दॅन सिटीज इकडे खूप क्राऊड आहे आणि बाकीच्या ठिकाणांसारख्या गोष्टी इकडे नाही आहे. आय विल से की जर्मनीला हे एक असं समजा की युरोपमधलं एक वेगळाच देश आहे. सो आपण आता डिसाईड करू की जायचं कुठे. आणि आता आम्ही आहे अलेक्झांडर प्लाट्सला. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर बघूयात काय काय. हे आहे बर्लिनचं TV टावर. सगळं हेरिटेटरी. हां, तिकडे आहे लेडी कंपनी आणि आमच्याकडे आहे लेडी बॉय. छोट्या छोट्या बोटी आहे. जर का तुम्हाला बोट एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्कीच घ्या, कारण की खूप भारी आहे. समोर एक डॉम आहे, आपण तिकडे चाललो आहे. आता हा एक रस्ता बनवला आहे बिल्डिंगच्या मधून. सिटी ऑफ बर्लिन हे ते डॉम आहे आपण मगाशी बघितलेलं. आणि समोर एक म्युझियम आहे. बघू आपण तिकडे जाऊ की नाही जाऊ. आता फोटोशूट चालू आहे आपल्या शिवन भाऊचं. तर लेट्स सी. आणि बर्लिनबद्दल सांगायचं म्हटलं तर हे कॅपिटल असल्यामुळे जे दोन्ही युद्धांमध्ये इथे खूप मोठा डॅमेज झालेला होता. खूप जास्त प्रमाणात लोकांची हत्या करण्यात आली होती. आणि सेकंड थिंग म्हणजे असं आहे की इकडे इंटरनली पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, ईस्ट बर्लिन आणि वेस्ट बर्लिन सारखा. त्यात पण हजारो लोकांनी, लाखो लोकांनी त्यांचे प्राण गमावले होते. खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे ही. हिस्ट्रीच्या म्हणजे कन्सेप्टनुसार जर्मनीतली वन ऑफ द इम्पॉर्टंट सिटी. आणि बऱ्याच गोष्टी यांनी तशाच ठेवलेल्या आहे. त्यांना रिनोव्हेशन करून खूप नव्या प्रकारे पण सेम पद्धतीत ठेवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. हा ब्रिज 1914 आणि 16 मध्ये बनवलेला. अजून एक प्रॉपर शाबूत आहे आणि वर्किंग कंडिशन आहे. 3-4 म्युझियम आहे. तुम्ही कधी आला चुकून मागून तिथे एक आहे.
हे एक आहे आणि याच्या बॅक साईडला अजून एक म्युझियम आहे. मला हिस्ट्रीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल तुम्ही नक्कीच यांना व्हिजिट द्या. खूप छान असतील ते, कारण की मी जेवढेपर्यंत आता म्युझियम चेक केलेले आहे जेव्हा मला पॉसिबल झालेलं आहे खूप सुंदर देखावा असतो आणि ज्या जुन्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांना शाबूत ठेवलेलं आहे. तर नक्कीच या 3 म्युझियमला तुम्ही जाऊन या. आता आम्ही इकडे समोर चाललो आहे बर्लिन आर्ट मार्केटला, बघू तिकडे काय. मूर्त्या वगैरे या चित्रकारी नव्हती तर पेंटिंग्स होत्या, काही कपडे होते जे त्यांनी सेल्फली डिझाईन केलेले होते आणि खूप सुंदर सुंदर म्हणजे प्रकारचे आर्ट्स होते ते. इवन एक आम्ही बघितला एक पेंडॉलमध्ये तर मेहंदी पण काढणारे होते आपले इंडियन्स. तर भारी होतं ते, खूप सुंदर सुंदर अशा प्रकारचं हे होतं आणि रिजनेबल रेटमध्ये होतं. जर तुम्हाला हँडमेड काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच बर्लिन मार्केटला व्हिजिट करा. अमाऊंट ऑफ स्टेबिलिटी, वाव. आपण आता इथे चाललो आहे मॉन्युमेंट्स बघायला. Drive Volkswagen Forum. From this to this. जुन्या काळातला कॅमेरा, जुन्या काळातली कार आणि बाईक. ही आयकॉनिक कार आता हिच्यामध्ये कन्वर्ट झाली मॉडर्न जमान्यामध्ये. ऑल सीझन कार, सगळ्या विंटेज गोष्टी. पहिला लॅपटॉप किंवा पहिला फोन हा आयपॅड आहे. थिंक आयपॅड 1995, मोटोरोला स्टार टॅक 1996. गाडीमधले रेडिओ कसे अपग्रेड होत गेले. आणि हे आहे ओनली मेन्स थिंग. आहे शॉप आहे. फुटबॉल पीपल कॅन अंडरस्टँड दिस. 2014 का. जस्ट इमॅजिन प्राइस ऑफ दिस जर्सी. मी लिटरली बिलीव नाही करू शकत. हे सेम मॉडेलचं मी छोटं मिनी व्हर्जन माझ्याकडे घेतलं होतं. मी आत्ता लास्ट टाईम जेव्हा पोर्शेचं म्युझियम व्हिजिट केलं होतं डॅम, आणि इन रिअलमध्ये पण मला ती बघायला भेटली. वाव. इथे बाजूलाच एक चॉकलेट फॅक्टरी आहे जिथे तुम्हाला चॉकलेट डोळ्यासमोर करून भेटेल. सो युअर पर्सनल चॉकलेट. पेट पूजा फायनली. सो आत्ता आपण आलो आहे ब्रँडनबर्ग गेटला. या सीनला तुम्ही जॉन विक सारख्या बऱ्याच मूवींमध्ये तुम्ही बघितलेलं असेल. खूप मेन आकर्षण आहे. तुम्हाला लोकांवर दिसत असेल की किती गर्दी आहे इकडे. हे आहे फाउंडेशन ऑफ मेमोरियल मर्डर्ड बाय हिटलर. जेवढे ज्यूइश मारले होते त्यांच्यासाठी मेमोरियल बनवलं आहे. हे आहे जर्मनीचं पार्लमेंट. मला जर का जेन्युनली बघायची असेल इच्छामधून तर इथे रजिस्ट्रेशन करणं पॉसिबल आहे, पण त्यासाठी तुम्हाला बरीच फॉलोअप घ्यावं लागतात. बरेच फॉर्म्स वगैरे भरावं लागतात. तुमचं पासपोर्ट वगैरे सगळे डिटेल्स फिल करावं लागतात. त्याला वेटिंग लिस्ट पण आहे, पण पूर्ण तुम्हाला बघता येईल आणि खरंच खूप मस्त आहे, खूप छान आहे. मी काही जणांचा एक्सपिरियन्स ऐकला आत्ता, तर नक्कीच तुम्हाला याचं तुम्ही ट्राय करा. नाव वी आर इन स्पाइस जंक्शन. कॉफी घेतली आपण. अंडरग्राउंड रोड बिल्डिंगच्या खाली. सो वी आर बॅक आणि हे आहे मेन बर्लिनचं रेल्वे स्टेशन. खूप सुंदर आहे. मधून पण तुम्हाला दाखवेल मी. यांचं स्टेशन आहे डायरेक्ट म्हणजे का एखाद्या एअरपोर्टसारखंच आहे. तर हा होता आजचा ब्लॉग.
आय होप तुम्हाला आवडला असेल. पुढील ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लवकरच भेटूया.